नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 7 नोव्हेंबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की विमल मागच्या अंगणात कपडे सुकत घालत असते. तन्वी येऊन तिला म्हणते की विमल, तुला आईने लवकर बोलवलंय, जा जा पळ पळ. विमल म्हणते मी कपडे तर सुकून घालते. तन्वी म्हणते नको नको, जा आत्ताच्या आत्ता जा. आणि मग तन्वी काही कपडे घेते आणि ते मातीत लोळवते. नंतर आपल्याला दाखवतात की सायली अर्जुनशी अजून बोलत नसते. पण ती त्याच्यासमोर खोटं नाटक करते फोन आलेल्याचं आणि म्हणते, आईने ना मला मंदा साळुंखे या मावशीचा पत्ता दिलाय आणि नंबर दिलाय. पण फोन काही लागत नाहीये. पण तिने पत्ता तर दिलाय. आता मी लगेचच त्या पत्त्यावर जाते आणि तिला शोधून काढते. हे ऐकून अर्जुन पण परत तिच्या मागून जातो. इकडे सायली लगबगीने निघालेली असते. तन्वी तेवढ्यात तिच्या पुढे येते आणि सांगते, "अगं हे कपडे बघ किती घाण झालेत. विमलने नीट धुतलेच नाही. जा जा विमलला सांग परत धुवायला." सायली म्हणते, "मला बाहेर जायचंय. हे सगळं नंतर बघते." आणि हे असं शक्यच होणार नाही की विमलने असे कपडे खराब केले. ती तिकडून निघून जाते. अर्जुन येत असतो. त्याला पण तन्वी हेच सांगते. अर्जुन पण काही लक्ष देत नाही. नंतर तन्वी म्हणते, की "हे लोकं माझं काही ऐकतच का नाहीत? ह्यांनाच मदत करायला जात होते. जाऊ दे, हे सगळे कपडे मी इथेच टाकून जाते." तेवढ्यात अन्नपूर्णा आजी येते आणि म्हणते, "थांब तन्वी, कुठे चाललीस? ज्या माणसाने जी चूक केली आहे त्याची शिक्षा त्याला व्हायलाच पाहिजे." तन्वी म्हणते, "मी काय चूक केली आहे?" पूर्णा आजी म्हणते, "ते कपडे तूच मातीत मळकवलेस, मी बघितलं." तन्वी म्हणते, "हे कसं शक्य आहे? तुला कोणी सांगितलं?" पूर्णा आजी म्हणते, "मी ऐकीव गोष्टींवर कधीच विश्वास ठेवत नाही. बागेमध्ये तू ते कपडे घेऊन त्याच्यावर माती ओढत होतीस हे मी बघितले माझ्या खिडकीतून. आता एक काम करायचं, ते कपडे घ्यायचे आणि तू स्वतःच्या हाताने धुवून काढायचेस शिक्षा म्हणून." तन्वी घाबरते. ती म्हणते, "स्वतःच्या हाताने धुवू?" पूर्णाजी म्हणते, "हो, वॉशिंग मशीन नाही वापरायची. स्वतःच्या हाताने धुवायचे." आणि ती लगेच विमलला हाक मारते आणि म्हणते, "विमल, हिला पाण्याची बादली, साबण आणि ब्रश घेऊन दे." तन्वी म्हणते, "कशाला? मी जाईन ना बाथरूममध्ये माझ्या आणि व्यवस्थित धुवून काढेन." पूर्णाजी म्हणते, "नाही, तू सगळ्यांसमोर बागेमध्ये हे कपडे धुवायचेस. विमल, जा तिला पाणी दे." तन्वी एकदम घाबरते. कारण सगळ्यांसमोर तिची लाज निघून जाईल की ती कपडे धुते हे. पण पूर्णाजी समोर ही काही विचार करत नाही. आणि पूर्णाजी तिला म्हणते, "तुला हे जर जमणार नसेल तर बॅग घेऊन निघून जा या घरातून. आणि अश्विनच्या त्या पोकळ धमक्यांचं काय करायचं वाटण्यांच्या ते मी माझं बघून घेईन." तन्वी म्हणते मनामध्ये, ह्या म्हातारीने जर स्वतःचं विल बनवून सगळी प्रॉपर्टी अर्जुन आणि प्रतापच्या नावावर करून टाकली तर अश्विनला काहीच मिळणार नाही. त्यावेळेला ही म्हातारी नव्हती म्हणून अश्विनची ती धमकी कामाला आली. नाही नाही, मला आता हे करायलाच लागेल. इकडे आपल्याला दाखवतात की महिपत साक्षीकडे गेलेला असतो. तो म्हणतो, "तो तुझा मित्र कुठे आहे?" साक्षी म्हणते, "तो इथेच असतो, पण सध्या तो मित्राला भेटायला बाहेर गेलाय." महिपत विचारतो, "नाव काय त्याचं?" ती सांगते, "सचिन दीक्षित. आणि सर्वात बेस्ट गोष्ट आहे तो म्हणजे US आणि कॅनडा बेस्ड आहे." महिपत म्हणतो, "ह्याचं तुझ्याशी काय घेणं देणं?" साक्षी म्हणते, "वेळ आल्यावर मी नक्कीच सांगेन. तुम्ही एकदा त्याला भेटा, तुम्हाला सुद्धा तो आवडेल." महिपत म्हणतो, "तुम्हाला सुद्धा म्हणजे तुला आवडलेला दिसतोय." साक्षी म्हणते, "ओ त्याची पर्सनॅलिटीच अशी आहे की काय सांगू तुम्हाला. चला मी तुमच्यासाठी चहा बनवते." इकडे तन्वी बागेमध्ये कपडे धुत असते आणि जाम वैतागलेली असते. मग नंतर अस्मिता आणि विमल येऊन तिच्याकडे बघून हसतात. नंतर आपल्याला दाखवतात की सायली तिच्या मावशीच्या शोधात निघून गेलेली असते. तेवढ्यात अर्जुन तिची गाडी घेऊन येतो आणि सांगतो, "आता बस." सायली म्हणते, "मी नाही बसणार." कारण ती अजून अर्जुनवर फुगलेलीच असते. पण शेवटी बसतेच गाडीत आणि मग त्याला पत्ता देते. मग ते दोघे जाऊन त्या पत्त्यावर पोचायला जातात. इकडे आपल्याला दाखवतात की अस्मिता चहा बनवत असते. कल्पना म्हणते, "अगं मला चिमटा काढ, मला भास तर होत नाहीये ना. तू आणि घराच्या ह्या भागात काहीतरी गडबड वाटते." आणि सगळे मग तिची खिल्ली उडवतात. त्यांच्या चांगल्या गप्पा रंगलेल्या असतात. त्याच्यानंतर आपल्याला दाखवतात की महिपत साक्षीला म्हणतो की "अरे वाट बघून बघून पुतळा झाला. हा दीक्षित कधी येणार आहे?" साक्षी म्हणते, "तो एवढ्यात यायला हवा होता. काय समजत नाहीये मला." मेसेज करते. साक्षी त्याला खूप सारे मेसेजेस करते पण तरी तो काही रिप्लाय नाही करत. आणि त्यानंतर त्याला फोन देखील करते. सचिन त्यावेळी सुभेदारांच्या घरात असतो आणि डायनिंग टेबलवर सगळे गप्पा मारत बसलेले असतात. नंतर आपल्याला दाखवतात की अर्जुन आणि सायली त्या दिलेल्या पत्त्यावर पोचतात.
तिकडे जाऊन ते चौकशी करतात. तेव्हा तो माणूस सांगतो, की "अहो, मंदा साळुंखे नावाचं कोणच नाही राहत या घरात." सायली म्हणते, "असं कसं होईल? पत्ता तर हाच आहे." त्यावर तो माणूस म्हणतो, "ओ, गेली 40 वर्ष मीच या चाळीत राहतोय. पण एवढ्या 40 वर्षात देखील मला कोणच सापडलेलं नाही मंदा साळुंखे नावाचं. तुम्हाला पत्ता कदाचित चुकीचा मिळाला असेल." सायली म्हणते, "आईने मला चुकीचा पत्ता आणि नंबर का दिला असेल? त्याच्यामागे काय कारण असेल?" मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात, की तन्वीचा वाढदिवस असतो आणि सगळे साजरे करत असतात. प्रतिमा केक कापून तन्वीला भरवते, पण तिच्या डोक्यात काय येतं ती अचानक जाऊन सायलीला तो केक भरवते. सायली प्रतिमाचा तसाच हात धरून रविराजला केक भरवते आणि प्रतिमाला अचानक आठवतं, की लहानपणी तन्वी सुद्धा असंच करायची. सायली म्हणते, "हे सगळं आधी घडलं असं मला का वाटतंय?" आणि परत परत तिला जुन्या आठवणी जाग्या होतात आणि ती एकदम बेचैन होऊन जाते, एकदम अस्वस्थ होते. मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.